सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुम्हाला एखाद्या मंगल उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. बाहेरचं खाणं पिणं तुम्ही टाळा. राजकारणात देखील तुमची प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आज एक खास डील फायनल होऊ शकते जी तुमच्या व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल आणि तुमचे सहकारी तुम्हाला स्वतःहून मदत करतील. योग्य व्यक्तींसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. जर तुमचा कुठलाही कायदेशीर वाद चालू असेल तर तो आज संपेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या पवित्र स्थळी तीर्थयात्रेला जाऊ शकता. घरामध्ये काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात ज्यामध्ये कुटुंबासाठी सर्व सदस्य अगदी उत्साहाने सहभाग घेतील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारच क्रिएटिव्ह असेल. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांचं आवडतं काम करायला मिळेल ज्यामुळे त्यांची चमक स्पष्टपणे दिसून येईल. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दिली जाऊ शकते. कुटुंबातील सर्व सदस्य तुम्हाला यामध्ये मदत करतील. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या शेजारील वादविवादांपासून दूर राहावं लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जे काही काम पूर्ण निष्ठेने कराल त्याचं तुम्हाला योग्य वेळी फळ मिळेल. तुम्ही तुमची अपूर्ण कामं वेळेवरती पूर्ण कराल. ऑफिसमध्ये आज वातावरण तुमच्या विचारांनुसारच राहील. तुमचे सहकारी कर्मचारी तुम्हाला मदत करतील. आज रात्री तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. मुलांकडनं आज काहीतरी चांगली आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. सासरवाडीकडील लोकांकडनं तुम्हाला लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारच व्यस्त असेल, परंतु तरीही तुम्ही तुमच्या प्रेमजीवनासाठी वेळ काढू शकाल. आज धर्म आणि अध्यात्मामध्ये तुमची आवड वाढताना दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु काळजी करू नका, ते यशस्वी होणार नाहीत. जर तुम्हाला एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे तुम्हाला आज नोकरी आणि व्यवसायामध्ये मान सन्मान वाढवून मिळेल, ज्यामुळे तुमची कमाई देखील वाढेल. घरामध्ये आज एखाद्या शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. आज वाहन चालवताना तुम्ही काळजी घ्या, अन्यथा तुमचा अपघात होऊ शकतो. तुम्हाला आज तुमच्या आईवडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामांशी संबंधित सर्व समस्या तुमच्या सुटू शकतील. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन प्रोजेक्ट्सवरती काम सुरू करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये चांगला आर्थिक नफा मिळेल. जमीन, कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांशी संबंधित काही प्रकरणं तुमच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु घाबरू नका. संध्याकाळपर्यंत तुमचे सर्व शत्रू शांत होतील.
आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायामध्ये एखादी नवीन योजना येईल. व्यवसायासाठी आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारच मजबूत राहील. दिवसभर तुम्हाला नफ्याच्या संधी मिळत राहतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पार्टीचं आयोजन करू शकता. नोकरी करणाऱ्यांना आज धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी आज त्यांच्या परीक्षेबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहू शकतात. रोजगाराशी संबंधित लोकांना आज काही नवीन संधी मिळतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. व्यवसायामध्ये आज तुम्हाला सुवर्ण संधी मिळेल, परंतु ती ओळखणं तुमच्या हातात आहे. व्यवसायाच्या बाबतीत जर तुम्ही थोडासा धोका पत्करला तर त्यामध्ये मोठा नफा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या समर्थनाची गरज भासेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येईल. जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय केला असेल तर आज त्याचा तुम्हाला संपूर्ण लाभ मिळेल. तुम्हाला आज तुमच्या मुलांशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. अनेक प्रकारची कामं तुमच्या हातात आल्यानं आज तुम्हाला फायदा देखील जास्त होईल. तुमची जुनी रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे आज ही उत्तम वेळ आहे. आज संध्याकाळच्या वेळी तुमच्या शेजाऱ्यांशी तुम्ही बिलकुल वाद घालू नका. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि खाण्यापिण्यामध्ये निष्काळजीपणा बिलकुल करू नका. आज घाई गडबडीमध्ये तुमची नोकरी आणि व्यवसायामध्ये एखादी चूक होऊ शकते, त्यामुळे तुम्ही विचारपूर्वकच कामं करा. मुलांच्या भविष्याची चिंता आज तुमची संपुष्टामध्ये येईल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये सुधारणा होईल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ते सर्व काही मिळू शकतं ज्याची तुम्ही आजपर्यंत कमतरता होती. व्यवसायामध्ये आज जर काही धोका तुम्हाला पत्करावा लागला तर तो नक्कीच घ्या. त्याचे परिणाम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. परंतु तुमच्या गोड बोलण्याने तुम्ही आज कामं करा, अन्यथा तुमच्या नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. जर तुम्हाला एखाद्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज त्यासाठी दिवस चांगला आहे. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडनं काही समस्यांचं निराकरण करून मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.